हरणार हरणार. आणि दुसरे रमावतीची आन बान शान युवा नेतृत्व तेज प्रताप मक्तेदार. होऊन जाऊ द्या. तर गावकऱ्यांनो चला होऊन जाऊ द्या. लक्ष्मी इकडं. अरे देवा, हिने जर मला इथं बघितलं तर माझं काय खरं नाही. वैदेहीसमोर माझा प्रेमनाथ पवारचं रूप उघडं पडेल. काय करू? थंडर थंडर काय ना तेज प्रताप कुठे आहे? हे काय आता ते इथं नाचत होता. कुठे गेला काय माहिती नाही. मी पण आत्ताच मी बघते. हा? हिला पण आत्ताच यायचं होतं. का आली इथं? मला बघितलं तर मला ओळखतील हे प्रेमनाथ पवार. आणि फायनल पण खेळायची. जाणार. हा या मुलीपासून का लागतोय? म्हणजे हा मुलींकडे झालं का तुझं? लावतो दे. तुम्ही इथं काय करताय? हे मी तुला विचारते. इकडे काय करतो स्पर्धा सोडून? आणि एवढं दचकायला काय झालं रे? दचकायला? मी कुठं दचकलो? मी ते हे पाणी प्यायला आलो होतो. तहान लागली मला म्हणून. असं लपून छपून? लपून नाही. लपून कुठं? मी तर येतं असं. हा काय झालं माहितीये का? मगाशी मी पतंग उडवत होतो ना, ते असं सारखं एकटक असं वर आकाशात बघून मला असं त्रास व्हायला लागला म्हणून जरा. अच्छा, त्रास व्हायला लागला. मगाशी तर तू म्हणालास ना की असं पतंगाकडे एकटक आकाशात बघायला मला खूप आवडतं. आता काय झालं? अचानक त्रास व्हायला लागला? नाही ते बरोबर आहे तुमचं. ऊन पण तसं. आता काय यार, मला कंटाळा आलाय. भूक पण लागली. चल आपण जाऊयात. थांब ना ग थोड्या वेळ. आपण नाचू ना. चल ना. नाही अगं नाच ना. नको ग, जाऊयात आपण. चल. हा मी म्हणत होतो ऊन जास्त आहे त्या. महत्वाची सूचना, थोड्याच वेळात अंतिम फेरीची सुरुवात होईल. त्यामुळे दोन्ही स्पर्धकांनी आपापल्या टेबल जवळ यावेत. मैदानात लवकरात लवकर पोहोचावेत ही विनंती. अनाउन्समेंट झाली. चला फायनल आहे. इथं वेळ बाहेर घालू नका. चला पटकन. विश्वासराव कोलते चंदगडकर साहेबांनी आयोजित केलेल्या
भव्य दिव्य पतंग स्पर्धेचे आपल्याला फायनलचे 2 स्पर्धक भेटले. स्पर्धक क्रमांक 4 श्याम सुंदर झेंडे आणि स्पर्धक क्रमांक 3 रमावतीचे युवा नेतृत्व तेज प्रताप मक्तेदार. होऊन जाऊ द्या. प्रताप फायनल आहे, कसंही करून आपल्याला जिंकायचंय. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. विश्वासराव कोलते पाटलांनी नेहमी युवा नेतृत्वाला नेहमी पाठिंबाच दिलेला आहे. आज जशी ही पतंग आकाशात भरभर उडते, तसेच मी गावकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या कोलते साहेबांच्या पाठीशी उभे राहा, म्हणजे ते गावकऱ्यांना अशाच भरभर प्रगती पथावरती घेऊन जातील. जंबे जास्त होतंय. बरं ऐका, आता हा तेज प्रताप मक्तेदार फायनलला तर पोचलाय, पण हा फायनल जिंकता कामा नये. अहो पण साहेब, तुम्हीच तर बोलले होते त्याला फायनल पर्यंत आणायचं. आता त्याला थांबवायचं कसं? फायनल पर्यंत आणायचा एवढंच ठरलंय, पुढं काय करायचं ते माझं ठरलंय. बरं ऐका, आपला वाला मांजा तयार आहे ना? रे साहेब, हुकूम करा फक्त. ऑर्डर लावून एकदम घेऊन या. यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. चला चला साहेब. मस्त. वा 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 तेज प्रताप, तुम्ही फायनल मध्ये एंट्री मारली तर वा वा मस्त मस्त. आता ही फायनल पण अशीच जोरात जिंकायची काय? हा जमे या. घ्या साहेब. बरं, कसं आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही नाही म्हणलात, पण आता कसं आहे तुम्ही फायनल मध्ये गेलात, तेव्हा फायनल मध्ये गेलेल्या स्पर्धकांना आम्ही आयोजकांकडनं आमचा मानजा देत असतोय. तसा नियमच आहे. हा म्हणजे तसा नियमच आहे. झेंडेला दिलं ना रे? दिले. हा दिलं. म्हणजे कसं कोणाला शंका नको यायला. हा घ्या, घ्या. वा वा